शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असल्यानं आणि खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात लूट होत असल्यानं शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यास पर्यायानं शेतकऱ्यांचा क्विंटल मागे 900 रुपयापर्यंत फायदा होणार आहे। शेवगाव या ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू असल्यानं शेतकऱ्यांना किमान क्विंटल मागे 100 ते 150 रुपये खर्च येत असल्यानं आर्थिक नुकसान होत आहे। शासनानं याचा विचार करून लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी बोधेगावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली असून 8 दिवसामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेवगाव गेवराई राज्य मार्गावर बालम टाकळीत शेतकरी रास्ता रोको करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय। यावर्षी शेवगाव तालुक्यामध्ये शासनाचे CCIचे कापूस खरेदी केंद्र फक्त शेवगाव शहरातच सुरू झालेले आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बोधेगाव परिसर, बालमटाकळी परिसर हा मेन कापसाचा एरिया आहे आणि प्रत्येक वर्षी बालमटाकळीला कापूस खरेदी केंद्र शासकीय सुरू होत असतं, परंतु आत्तापर्यंत 1 महिना 1.5 महिना होऊनही बालमटाकळीचं CCI सेंटर सुरू झालेलं नाही। तरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे आमची की तातडीनं बालमटाकळीला या ठिकाणी जिनिंग आहे, प्रेसिंग आहे, त्यामुळं या ठिकाणी सर्व सुविधा असताना यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। प्रत्येक क्विंटल माग 100 ते 150 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि वेळ वायाला जाऊन शेवगावला त्या ठिकाणी जाऊन माप घालण्यासाठी या पूर्ण दिवस शेतकऱ्याचा खर्च होतो। तर आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की तातडीनं बालमटाकळीचं कापूस खरेदी केंद्र सुरू करावं, अन्यथा या ठिकाणी एक 4-6 दिवसामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल, याची या ठिकाणी फेडरेशनचे अधिकारी त्याचप्रमाणे शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो। तेव्हा खऱ्या अर्थाने कापसाचा जो पीक पेरा आहे किंवा कापसाची लागवड आहे पूर्व भागामध्ये शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव, बालमटाकळी, कांबी, हातगाव या परिसरामध्ये आहे आणि एकही सेंटर या परिसरामध्ये सुरू झालेलं नाही, तरी तातडीनं हे सेंटर सुरू करावं अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। नाईलाजास्तव सर्व शेतकरी, सर्व पक्षीय भव्य प्रमाणात रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।